महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कर्जमाफीचा निर्णय अंतिम झालेला असून फायनल निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली। सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीमार्फत शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं असून 75 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत। 25 लाख शेतकरी अपात्र देखील ठरले आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की कर्जमाफीचा निर्णय हा 100% पूर्ण झाला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये 25 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत। ही एक धक्कादायक बातमी आहे। 1 कोटीहून अधिक अर्जांपैकी फक्त 75 लाख शेतकरीच निकषांमध्ये बसले। उरलेले 25 लाख शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने अपात्र ठरले, परंतु त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी एक चूक सर्व शेतकऱ्यांनी केली, त्यामुळेच कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही। मग शेतकरी मित्रांनो, सरकारने यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नवीन असं फिल्टर लावलंय, जेणेकरून फक्त गरजू शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल। पण यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे गरजू आहेत तरी देखील त्यांच्याकडून ही एक मोठी चूक झाली आहे, ज्यामुळे त्यांचं नाव यादीमधून कट झालंय। समितीचा अहवाल नक्की काय सांगतोय आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण कर्जमाफीच्या निर्णयाची वाट अनेक शेतकरी पाहत असतानाच याबाबतची मोठी अपडेट आता समोर आली आहे। कर्जमाफीची फायनल यादी समोर आल्यामुळे शेतकऱ्यांना आनंददायक बातमी मिळालेली आहे, परंतु बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्यामध्ये समितीने अहवाल साजरा केला, त्यामुळेच अनेक शेतकरी अपात्र ठरले। समितीकडून आलेल्या अहवालानुसार राज्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची छाननी पूर्ण झाली, परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारली जात आहे। आपण पाहणारच आहोत की कोणत्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीमध्ये सर्वात मोठी चूक केली आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरले आहेत। जर शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तातडीनं एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। कर्जमाफीचा टप्पा अंतिम टप्प्यामध्ये आलाय, त्यामुळे जर तुमच्याकडून हे महत्त्वाचं काम करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावं लागेल। कारण शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आलाय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला आहे। अजितदादा पवारांनी देखील कर्जमाफीसाठी निधी मंजूर केलाय। शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता सरकार विचार करत आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडे काही महत्त्वाची माहिती सोपवली आहे। त्यानुसारच शेतकऱ्यांच्या बँक खात्याची तपासणी देखील केली जात आहे। अनेक शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये घेण्यात आली असून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं होतं, त्याचबरोबर किती रुपयांची कर्ज बाकी आहे, त्याचबरोबर किती थकबाकी आहे हे देखील सरकारकडून तपासलं गेलं आहे। त्यामुळे आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाचा अहवाल मागवला असून समितीमार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी पूर्ण केल्यानंतर कर्जमाफीचा अंतिम निर्णय टप्प्यामध्ये आला आहे। मग यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरले आहे, त्या शेतकऱ्यांचं नाव हे 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पहा की तुम्ही देखील 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येता का। कारण कोणत्या शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्या शेतकऱ्यांचे निकष देखील सरकारने सांगितले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमिनीची नोंदणी ही 7/12 पोर्टलवरती असतेच, परंतु त्यासोबतच तुम्ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली होती, त्या प्रोसेसवरून तुमच्या आधार कार्डची माहिती सरकारपर्यंत पोहोचवली गेली आहे। त्यानुसारच सरकारने शेतकऱ्यांना पात्र ठरवलंय। मग शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघायला गेलं तर ग्रामीण भागातील बरेच शेतकरी असे आहेत की ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। मग यामध्ये काही सरकारी बँकांमधून कर्ज घेतलेले शेतकरी आहेत, तर काही खाजगी बँकांमधून कर्ज घेतलेले शेतकरी आहेत, तर काही शेतकऱ्यांनी 2 किंवा 3 बँकांमधून देखील कर्ज घेतले। मग यावेळी सरकार सर्व सिबिल रिपोर्ट देखील चेक करणार आहे। जर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीने कर्ज घेतलं असेल आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तीने एकापेक्षा जास्त कर्जाचा लाभ घेतला असेल तर समितीने दिलेल्या अहवालानुसार त्या शेतकऱ्यांची नावं ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवली गेली आहेत। मग महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मुख्यमंत्री आता महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत। सरकारने कोणते निकष नेमले आहेत, कोणत्या निकषावरून समितीमार्फत अहवाल सादर करण्यात आला हे आपण पाहूया। राज्यातील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे कोठेही स्किप
स्किप करू नका. शेतकऱ्यांची छाननी पूर्ण झाल्यानंतरच सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा फायनल झाला असून यादी पूर्ण झाली आहे. परंतु ही एक चूक जर तुमच्याकडून झाली असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसत असाल तर तुम्ही पात्र ठरले आहात. परंतु पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना देखील एक महत्त्वाचं काम करून घेण्यास सांगितले. शेतकरी मित्रांनो, मग तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, किती तारखेपर्यंत करायचं आहे हे देखील पहा, कारण कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. परंतु हा लाभ मिळत असताना 25 लाख शेतकऱ्यांना या प्रक्रियेमधून बाहेर देखील काढण्यात आलंय. समितीने दिलेल्या अहवालानुसार 25 लाख शेतकऱ्यांना अपात्रतेची मुख्य कारणे देखील समोर आणली आहेत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. शेतकरी कर्जमाफीची अंतिम यादी फायनल झाली आणि जी बैठक पार पडली त्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री काय बोलले होते यामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 4 मुद्दे स्पष्ट केले. यामधला पहिला मुद्दा असा आहे की 75 लाख शेतकरी पात्र ठरले. मग कोणाला याचा लाभ मिळणार आहे? तर 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. दुसरा मुद्दा असा आहे की 25 लाख शेतकरी अपात्र ठरले. मग कोणते शेतकरी अपात्र ठरले? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नाव 25 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असणार आहे त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. निकषानुसार ही छाननी पूर्ण झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी समितीच्या अहवालमध्ये एक महत्त्वाची चूक केल्याचं निदर्शनास आलंय त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले. समितीने शेतकऱ्यांचं नाव 25 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये घातलं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की कोणती मोठी चूक शेतकऱ्यांनी केलेली आहे? तर शेतकरी मित्रांनो, त्या एका चुकीमुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारली देखील गेली आहे. चौथा मुद्दा असा आहे ती म्हणजे नवीन यादी. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी पात्र ठरले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमधून महत्त्वाचं काम पूर्ण केले अशा शेतकऱ्यांची नवीन यादी बनवण्यात आली आहे आणि ती यादी अर्थ खात्याकडे पाठवण्यात आली असून अर्थ खात्याने देखील निधी मंजूर केल्याबरोबर ही माहिती कृषी मंत्र्यांकडे पाठवली. कोणत्या शेतकऱ्यांची यादी समाविष्ट आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ती यादी कशी तपासायची आहे हे देखील आपण पाहणार आहोत. कारण कृषी मंत्र्याने देखील आता समितीच्या निर्णयाला पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांचा नवीन रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. एकापेक्षा जास्त बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील नवीन सिबिल स्कोअरचा रिपोर्ट सादर करावा लागेल असं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा आयकर विभागाचा टॅक्स भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. शेतकरी मित्रांनो, समितीने दिलेल्या अहवालानुसार 25 लाख शेतकऱ्यांना अपात्रतेची मुख्य कारणे स्पष्ट देण्यात आली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची मासिक पेन्शन ही 25,000पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक ऐका की अपात्र ठरवणार असल्याचे शेतकऱ्यांचे मुद्दे कोणते आहेत. कारण जर शेतकऱ्यांनी शेती व्यतिरिक्त कोणता मोठा व्यवसाय सुरू केला असेल किंवा GST भरत असेल तर त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी साखर कारखाना किंवा दूध संघाचे निवडून आलेले संचालक म्हणून काम करत असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे निकष कोणते आहेत हे लक्षात घ्या. कर्जमाफीच्या अंतिम टप्प्यामध्ये सरकार पारदर्शक प्रणाली वापरत आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही महत्त्वाची चूक केली असेल तरी देखील तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये. पण शेतकरी मित्रांनो, जो अहवाल समितीमार्फत सादर करण्यात आलाय त्याचवेळी 75 लाख शेतकऱ्यांना पात्र देखील ठरवण्यात आलेला आहे. आपण पाहणारच आहोत की कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ही एक चूक केलेली नाहीये, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलं आहे त्यांना देखील आता लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबातील एखादीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. त्या शेतकऱ्याचं नाव 75 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असणार आहे. सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड आहे का? फार्मर ID कार्ड असेल तर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या फार्मर ID कार्डचा ओळखपत्र क्रमांक महत्त्वाचा ठरणार आहे. जसा अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लागतं तसेच शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID कार्ड लागणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा हा टप्पा अंतिम आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर ती
सुधारून घ्या, कारण चूक न करता महत्त्वाची कामे पूर्ण केल्यासच समितीने अहवाल सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, समितीने सांगितलेल्या अहवालाकडे लक्ष द्या. कर्जमाफीचा लाभ घेणार असाल तर शासन निर्णय जो आलाय तो लक्षपूर्वक पहा, कारण आता मुख्यमंत्र्यांनी 75 लाख शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आला असल्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. सरकारने आता विशेष समिती नेमली असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाला गती मिळत आहे. अनेक दिवसापासून ज्या कर्जमाफीची वाट शेतकरी बघत होते ते थकीत कर्जाची माफी आता होणार आहे. फायनल टप्प्यामध्ये येऊन पोहोचलं असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे.